नाही या वाफ्यांना 1 2 3 4 5 6 वाफे ना अजून वरले बघ. मला वाटतंय 5-6 दिवस झाले असेल. 5-6 दिवस अजून बोललो का? आणि मग पोटचा मार्गशीचा उपवासाचा टाईम आहे नाही का. उद्यापरी वाटतं आज मोठं म्हणून आम्ही हाफ डे घेतला आज नाही का. 4 वाजता ओपन करायचं हॉटेल. आम्ही चेकबुक घेतलं नाश्ता करू म्हणलं इथं. परत आहे ना पाणी द्यायला बघा पाहिजे होतं राव. ते 5-6 वापर राहिले भिजायचं अजून. ते नेमकं शाळूच पियारलाय ना. हे ताडपत्री काढाय पाहिजे. मला वाटतं ताडपत्रीला जातं. ताडपत्री काळी नाही एकदम पडलेली त्याचे ते फेकून देत ते सगळं तिथून काढून टाकायला लागेल. ओके पावसाळ्यात तेवढं हाल करणार बेकार मग लंका लागते पावसाळ्यात भाताशिवाय काय करता येत नाही इकडे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण आहे ना 1:11 वाजल्यात. जस्ट आम्ही आत्ता गोठ्यावर आलो. आज नेमकं आहे ना गुरुवार आहे आणि ते शेवटचा मार्गशीचा उपवासाचा टाईम आहे नाही का. उद्यापरी वाटतं आज मोठं म्हणून आम्ही हाफ डे घेतला आज नाही का. 4 वाजता ओपन करायचं हॉटेल. यांना खाली आलो बघायला भीमाकडं. तिघांना खाली टाकलं आत्ता. लक्ष्मीला थोडं टाकून देऊ. या दोघांना टाकली परत कारभार टाकलाय. मका काय भेटणीलाही माडा चालला तर वाडच घेऊन येतो डायरेक्ट. काय हिरवं पाहिजे बाई थोडं तरी. वासरू येईन अंगात दिगत भरवायला लागेल मला लई चांगलं. काय काल त्यानं लांब जोडले राव. जेवढी अपेक्षा नव्हती ना त्याची जास्त पडलं इथे. ज्याला आता तयार करायला लागेल तागडा करायला लागेल चांगला. सकाळी आलतो मी 7ला आलो असून गोठ्यावर. साफसफाई नाही केली. साफसफाई केली धुतला नाही गोठा धुता म्हटलं मध्ये. गावात जाऊ चहा घेऊ. बँकेत जायचं चेकबुक घ्यायचं आले असं आणि मग पैसे काढू कॅश त्याला देऊन टाकू पैसे. आता नियोजन हेच करावं लागेल. मका पहिली मका बघायला लागेल राव काही करून. आणि ना भीमाच्या नाके करतात नाकेवाल्या पण बोलून घेतो. ते बरोबर मागल्या वेळेस पाडून केलं ना त्यालाच बोलतो याला वडीवारच्याला. आम्ही चेकबुक घेतलं नाश्ता करू म्हणलं इथं. आज का उपवासाचं खाऊन कॉफी घेऊ म्हणलं. कायचा उपवास शेट. बसा संतोष शेट. चेकबुक घेऊन चालू आहे आम्ही. संतोषला पाठवलं होतं बँकेत. इथं नाश्ता आपलं फिंगर चिप्स घातले आणि कॉफी खाल्ली. कॉफी पिली सॉरी. चालू आम्ही चेअर आणली. हेल्थ घेऊन आलो जरा बरं वाटणार. खाली जाऊ रानात मका बघू फुटली का नाही. खालच्यावर पाणी दिले का नाही बघाय पाहिजे राव. 12:30 वाजलं रे. सावली झालं ना अजून 30 वाजतात. पुन्हा जरा थोडं बरं वाटतं चांगलं. सकाळी लवकर आलं तो गोट्यावर 7 वाजता. उरकून बिरकून गेलो बाई. लय जाम थंडी होती बाई. टांग फाटली खरं राव. एवढं गार होतं ना वाईट. सकाळी पाण्यात हात घालायची इच्छा नाही होत आंबवण करताना. कधी पाणी दिलं होतं मी याला जवळपास नाही या वाफ्यांना 1 2 3 4 5 6 वाफे ना अजून वरले बघ. मला वाटतंय 5-6 दिवस झाले असेल. 5-6 दिवस अजून बोललो का? आणि मग हे काळ वावर अरे पाणी थांबते बरंच. परत आहे ना पाणी द्यायला बघा पाहिजे होतं राव. ते 5-6 वापर राहिले भिजायचं अजून. ते नेमकं शाळूच पियारलाय ना. हे दाबायचं रे. हे दाबायचं ते नाही आतला हे असं नव्हे. हे दाबून ते फोल्ड करावं लागतं 4 कोपरं. चालेल का. आणि हल्ल्याची पाण्याची गरज नाही. याला तर पार 10-12 दिवसांनी द्यायला लागणार अजून. 15-15 दिवसाला पाणी द्यायला लागतं वावरांना. एवढी काळी माती ना पाणी पावसाळ्यात तेवढं हाल करणार बेकार मग लंका लागते पावसाळ्यात भाताशिवाय काय करता येत नाही इकडे. चला बराच वेळ थांबलो इथं खाली राहणार. आता चांगलं ऊन पडलं. ऊन झालं बरं वाटतं जरा. पण जास्त ऊन लागलं परत डोकं दुखत. चाकामध्ये थोडं आमचं काम आहे नाही का.
आज काय नेमकं आहे ना, हाफ डे नाही, आम्ही फुल डे घेतलाय. काय ते आज मार्गशीर्षचा आहे ना, गुरुवार आहे आणि आज मोठा उपवास आहे. आज काय मोकर म्हणलं जरा आराम घेतली सगळी. चाकणमध्ये आपल्याला ना इथं बाजारात जायचे, येताना जाऊ म्हणलं, जाऊ नाश्ता करू, पुढं बाम फाट्यावर जाऊ नाश्ता करू आणि येताना मध्ये आपल्या एकाला पेमेंट द्यायचंय. पेमेंट देऊ आणि मग जेवढं निघून येऊ. आणि जरा आहे ना ते बैलाचं काय घोड्याचं काय घेता का बघू, ते खर्रा बिर्रा नाही का, घोड्याचे केस जात नाही लवकर. आंबवण विमान घेतलेलं सगळं घेतलेलं आहे आपण आता आहे ना. चाकणमध्ये आमचं काय काम नाही आता तसं, फक्त एकाला पेमेंट द्यायचं होतं. मी आलो तो असं डायरेक्ट पुढं जाऊन आहे ना आपण जरा नाश्ता करू म्हणलं. मग येताना परत पेमेंट देता येईल. लय डेव्हलप झालं चाकण म्हणून आता बरं वाईट. हा फक्त रोड मोठे करायला पाहिजे रे यांनी, गर्दीला होती हा ना. आणि एवढा तळेगाव चौक, हे कोण चौक रे, आंबेठाण चौक ना, हे क्रॉस केल्यावर काहीच नाही. इंजिनिअरिंगचा आजूबा बघ संतोष शेठ, चौकात ब्रिज नाही, चौकाच्या पुढं ब्रिज आहे. आता विचार कर, इथून अडकला तिकडून येणार अडकला, काय उपयोग आहे बांधून. सेम ते नवले पुलाला हेच केलंय, ही शाळा गेलीत की मग एखादा वरून आला की डायरेक्ट ठोकला. मग काय फुकाट मारायची तर नाही. खतरनाक रे नवले ब्रिज. अरे हे पण नवले ब्रिज दुसरा, पण जरा 2-3 जरा घटना काढल्या नाही ना. हायवे कशी गर्दी बघ ना, काय राव, याच्यामुळे जीव जातोय लय इकडे यायचं म्हणलं. इथून पुढे आता काहीच नाही, आता डायरेक्ट सुसाट रोड आहे अख्खा. फक्त एवढा मोठा पाहिजे बस. डबल लेन झाला ना लय नाद होईन राव. आणि जर काय बायपास झाला ना, किती वेळा जाईन रे पुढं. मग लवकर ही गर्दी अशी दिसणारच नाही. मग पुढं तिकडं खेड, मंचर, परत पुढं साला कळंब बिळंब, नारायणगाव, आळे फाटा सगळं बायपास केलं रे. इथूनच एवढं करायचं एवढं राहिलंय. मोकार लोकांचे ना, लोकांना शेळ द्यायला होतं ती. लोकांना किती गोडा लावत असेल. हा अडकले की लावला गोडा. खाली थांबायचं होतं बाम फाट्यावर, परत म्हणलं जाऊ दे वर एवढा रे गाऊन थोडं रोड चांगला आहे. 15-10 मिनटं झालो असं वर ते पेडच्या घाटात. इथं मोक्सला जेवण करू म्हणलं, नाश्ता नको करायला. नाश्ता करून जेवलो होतो आम्ही एकदा, माहिती का, चांगली टेस्ट यायची. हा ओढलं लागलं बाई. ॲम्बियन्स पण भारी आहे रे, बसायला भारी वाटतं. मुळात पैसे वसूल वाटतात असे. लक्झरियस आहे का नाही एकदम. त्याला आम्ही जेवणला क्लास आहे बाई. हा वरत आहे का नाही जेवण. ॲम्बियन्स पण लय भारी रे, म्हणून इथं प्रेफर करतो आपण यायचं. नाश्ता जेवण चांगलं इथं. आता मी चहा मागितलाय, एक मसाला चहा आणि नॉर्मल चहा. जेवण सगळं ओके आलं बाई. 2 रोटे खाके पेट भर गया संतोष सेठ. ओके जेवण झालं आमचं, चहा घेतला, आता निघालोय. 3:30 वाजल्या संध्या रे. हा निघलो किती वाजता, 1:30 वाजता निघलोय. तरी बाय आम्ही टायमिंग बसलो. रोड चांगला आहे चाकणपर्यंत, थोडं बघतो. जेव्हा आलं तेव्हा पुढं काय नाही अडचण. सौरंगे पडलं जवळ इकडून, पण डेंजर रोड आहे आता ते सौरंगेचा. माई वाटली तेव्हा ती गाडी चालवायला. खाली बघितलं ना असं वाटतंय दरी विरीड आहे, माहिती का. त्याला बॅरिकेड पण नाही रे नेमकं. डायरेक्ट खाली फॉरले फक्त. जवळपास आता 5:30 वाजल्यात. आत्ता जस्ट गोठ्यावर आलो मी. हे उरका लागेल ना सगळ्यांचं. लाईट एक खराबी वाटते. हात बांधून घेतो सगळ्यांना. सकाळी काय गोठा धुतलाच नाही मी. मोकार टांग फाटली सकाळी, मोकार गार होता राव.
मग काय केलंच ना शेंदा आडून फक्त काढलं बस एवढंच केलं. गोठ्यातलं उरकलं सगळं जो बसत आहे ना एक 6 वाजले फक्त अर्धसात ना काम झालं सगळं. आज काय असतं याला मी सोडूनच द्यायला लागतं ते घाबरते वाटतं त्या ताडपत्रीला. ते ताडपत्री काढाय पाहिजे मला वाटतं ताडपत्रीला घाबरते. ताडपत्री काळी नाही एकदम पडलेली त्याचे ते फेकून देते ते काढून टाकायला लागेल. ओके